या वीकेंडला रिलीज झालेल्या मराठी मूव्हीजचे बॉक्स ऑफिस कलेक्शन जे आहे ते पाहूया पहिल्या दिवशी किती होऊ शकते. तर पहिला मूव्ही आहे बघा 1, 2, 3, 4. तर या वीकेंडला 2-4 मराठी चित्रपट रिलीज झालेले आहेत. त्यापैकी 1, 2, 3, 4 या मूव्हीचं प्रिडिक्शन मी पहिलेच सांगत होतो. प्रिडिक्शन याचा अर्थ मी माझ्या मताने सांगत आहे, की मूव्ही पहिल्या दिवशी किती कलेक्शन जे आहे ते करू शकतो. तर मागील काही दिवसांमध्ये, आठवड्यांमध्ये ज्या प्रकारे मूव्हीजला एक प्रकारे बघायला गेलं रिस्पॉन्स भेटलेला आहे, त्यानुसार तरी या मूव्हीचं बॉक्स ऑफिस पोटेन्शियल जे आहे पहिल्या दिवशी हायेस्ट 15 ते 20 लाखांच्या घरात दिसत आहे. नाहीतर हा मूव्ही 10 लाखाच्या आत देखील कलेक्शन जे आहे ते करू शकतो. माझे प्रिडिक्शन आहे बघा, एक्झॅक्ट 10 ते 20 लाख रुपये हा मूव्ही पहिल्या दिवशी जे आहे ते कलेक्शन करू शकतो आणि रिस्पॉन्स जर कमी मिळाला तर 10 लाखाच्या खाली या मूव्हीची कमाई जी आहे ते जाऊ शकते. यानंतर दुसरा मूव्ही आहे बघा डंका हरिनामाचा. हा मूव्ही देखील याचं देखील पोटेन्शियल पाहायला जर गेलं तर तेवढ्या काही लेव्हलवरती जे आहे हाय दिसत नाही आहे. बुक माय शोवरती भलेही 3,000 3,500 पेक्षा प्रेक्षक या मूव्हीमध्ये इंटरेस्टेड असले, तरीही जेव्हा कलेक्शनची वेळ होते तेव्हा मराठी ऑडियन्स कुठेतरी कमी पडताना मला नक्कीच दिसते. तर या मूव्हीचं जरी प्रिडिक्शन करायला गेलं तर याही मूव्हीचं कलेक्शन 10 ते 20 लाखाच्या आतच दिसत आहे. त्यावरती हा मूव्ही जाईल याचे चान्सेस कमीच दिसत आहेत. उद्या तर आपल्याला समजेलच, संशनील काय वेबसाईटवरती मूव्हीचे आकडे येतीलच. आणि बाकी 1-2 मराठी चित्रपट रिलीज झालेले आहेत. कुलूप काहीतरी नाव आहे. दुसरं कर्मवीर नावाची मूव्ही आहे. तर या मूव्हीचं देखील पोटेन्शियल जे आहे जवळपास 5 लाखांच्या आतच दिसत आहे. म्हणजे दोन्ही मूव्हीची पहिल्या दिवशीची कमाई 5 लाखाच्या आतच जे आहे ते येऊ शकते. तर बघूयात आता फायनली उद्या आकडे आल्यावर काय येतील व काय नाही. आणि त्यानंतर मागील आठवड्यामध्ये रिलीज झालेले मूव्ही असतील, जसं की बाई ग या मूव्हीचं जर कलेक्शन सांगायला गेलं तर ते 88 लाखाच्या घरात गेलेलं आहे वर्ल्ड वाईड ग्रॉसमध्ये. त्यानंतर रांगडा या मूव्हीची जर कमाई सांगायला गेलं तर ती गेलेली आहे बघा 15 लाखांच्या घरात. अशा प्रकारे हे जेवढ्या मूव्हीज रिलीज झालेल्या आहेत त्या मूव्हीचं पोटेन्शियल मी तुम्हाला सांगितलेलं आहे आणि बॉक्स ऑफिस कलेक्शन देखील सांगितलेलं आहे. तर तुम्हाला यासारखे व्हिडिओ बघायचे असले नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. थँक यू.